नमस्कार, मी मानसी राजहंस, अक्षरधनची मी सभासद आहे. तसंच आज मी ज्यांचं कथा वाचनाचं अभिवाचन करणार आहे त्या रश्मी पिंपरीकर बडोदा इथे राहतात. त्यांची कथा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्या पण आपल्या अक्षरधनच्या सभासद आहेत. तर त्यांच्या कथेचं नाव आहे व्हेंटिलेटर. कथेचं नाव आहे व्हेंटिलेटर. सुयश सुन्नपणे हॉस्टेलमध्ये बसला होता. त्याला माहीत होतं की इथे बसण्यात काहीच अर्थ नाही. कोण आलं कोण गेलं आईला काहीही कळणार नव्हतं. कामातही त्याचं लक्ष लागत नव्हतं, कारण आईला व्हेंटिलेशनवर ठेवलेलं होतं. पण आईला एकटं सोडूनही जायचं मन धजावत नव्हतं. त्याला अचानक आठवलं की लहानपणी जेव्हा त्याला बरं नसायचं तेव्हा आई सदोदित त्याच्याजवळ असायची. इव्हन तो अभ्यास जेव्हा करायचा तेव्हासुद्धा आई बाहेरच्या खोलीत रात्रभर जागी राहायची. मग आता अशा परिस्थितीमध्ये मी आईला एकटं कसं सोडून देऊ? जरी तिला कळत नसलं तरी तिचा श्वास तर चालू आहे. ICUच्या बाहेर तो बसून राहत होता, कारण त्याला आईवर अतिशय त्याचं प्रेम होतं. कारण तो 12वीत असतानाच त्याचे वडील गेले होते. त्यापुढे आईने खंबीरपणे त्याचं शिक्षण केलं, त्याला एक उत्तम नागरिक बनवलं आणि एवढ्या सगळ्या याच्यातून तो उत्तम CA ही परीक्षा पास झाला आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तो CA या पदावर रुजू होता. आता या सगळ्या जबाबदाऱ्यातून म्हणजेच त्याची आई मीनाताईंना असं वाटलं होतं की आता सुयशचं लग्न करावं आणि आपण मोकळं व्हावं. अचानक ऑफिसची ट्रिप ठरली आणि त्या 2 दिवस सहलीला गेल्या. तिथून आल्यापासून त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. म्हणून त्यांनी ज्यूस घे, संत्री खा असे बरेच प्रकार केले, पण थकवा काही जात नव्हता. मग डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले की आपण काही टेस्ट करू. त्या टेस्ट केल्या गेल्या. सुयशला डॉक्टरांनी बोलवलं आणि सांगितलं की आम्हाला थोडी शंका येते. तो म्हणाला, कसली? तर म्हणे, आईला कदाचित कॅन्सर आहे. काय? असं म्हणून सुयश जागच्या जागीच उडाला. पायाखालची जमीन सरकल्यासारखं त्याला वाटलं. कारण जिच्यावर अतोनात प्रेम करणारी, जी म्हणजे त्याचं जीवन, जी म्हणजे त्याचं आयुष्य, आज तिला कॅन्सर ह्या शब्दानेच त्याचं मन हेलवून गेलं. डॉक्टर म्हणे, घाबरू नको, आपण अजून बाकी टेस्ट करू. डॉक्टर घरी आले. मीनाताईंनाही धीर दिला. डॉक्टर घरी आल्यामुळे मीनाताईंना लक्षात आलं की आपल्याला काहीतरी आहे, आणखीच काहीतरी गडबड आहे. डॉक्टर म्हणाले, तुम्ही उद्या ॲडमिट व्हा, आपण निरनिराळ्या टेस्ट करू. मीनाताई ॲडमिट झाल्या, टेस्ट केला गेला आणि त्यांना ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. सुयशच्या पायाखालची जमीन सरकली. सुयश हतबल झाला. कुठल्याही मुलाला आपल्या आईला कॅन्सर म्हटल्यावर खूप यातना होतात, तसंच सुयशच्या मनाला झाला यातना. फार वाईट वाटलं त्याला, पण काही इलाज नव्हता. आईला निरनिराळ्या औषधं सुरू झाली, रेडिएशन सुरू झालं, पण काही उपयोग होत नव्हता. आई औषधांना रिप्लायच देत नव्हती. शेवटी आईला व्हेंटिलेशनवर ठेवलं आणि आज सुयश तिथे बसलेला होता. आईला काही कळत नव्हतं, पण एक मात्र त्याची आई खंबीरपणे बोलली होती की औषधांनी जर माझ्यावर उपचार होत नसेल तर मला विनाकारण जिवंत ठेवू नका, माझं देहदान करा. त्याही प्रसंगात आई खंबीरपणे आपला निर्णय देऊ शकली होती. सुयशला ते आठवलं, पण तरी आईकडे पाहून त्याला अतिशय वाईट वाटत होतं. काहीच मी करू शकत नाही आईसाठी, हे त्याला मनोमन असं जाणवत होतं. आणि तिथे बसून बसून अचानक त्याला झोप लागली आणि झोपेत असं थोडंसं त्याला कुठेतरी जाणवलं की कोणीतरी काहीतरी बोलतंय. म्हणून तो जागा झाला. बघतो तर एक तरुण रिसेप्शनिस्टची काहीतरी बोलत होता आणि रिसेप्शनिस्ट त्याला नाही म्हणत होता. तो तरुण त्याच्या बाजूला येऊन बसला आणि डोळ्यात त्याच्या पाणी होतं. सुयशला वाटलं की मी काही मदत करू शकतो का? सुयश त्याला म्हणाला, काय अडचण आहे? तो म्हणाला, अहो, मला लहान मुलगी झाली आहे, पण माझी बायकोची परिस्थिती फार कठीण आहे, कारण 7व्या महिन्यामध्ये मला ती मुलगी झाली. डॉक्टर म्हणतात की त्यांना व्हेंटिलेशनवर ठेवावं लागेल, पण इथे 5च व्हेंटिलेशन आहे उपलब्ध आणि त्यातलं एक खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे आता काहीच नाही, शक्यताच नाही इथे की माझ्या बायकोला व्हेंटिलेशनवर ठेवलं जाईल. सुयशने पटकन एक निर्णय घेतला. आईच्या पाया पडला, आईला दुरून नमस्कार केला आणि डॉक्टरांकडे. डॉक्टरांना काय सांगितलं असेल त्याने आलं असेल तुमच्या लक्षामध्ये. आणि त्या तरुणाला, त्याच्या बायकोला मदत मिळाली आणि व्हेंटिलेशनवर ठेवलं. एका आईने जाता जाता एका आईला मदत केली होती,
एका मुलाला मदत केली होती. कितीही पुण्यकर्म एका मुलाने दुसऱ्या आईला वाचवण्यासाठी मदत केली होती. तर अशी ही आमची कथा इथे समाप्त होते. नमस्कार.